कॅबिनेट पेक्षा सभागृह महत्वाचं. कॅबिनेटला आपल्या विषय चर्चेला होतोय. मला मान्य आहे तुमचं म्हणणं. मग कॅबिनेटमध्ये पैसे मागायला गेले तर त्यांनी सभागृहात सांगावं की मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी मागचं अधिवेशन होतं तर इथे येऊन त्यांनी मला सांगितलं, जयंतराव, केंद्र सरकारने 6,000 कोटी रुपये आपल्याला दिले, द्यायला पाहिजेत 18,000 कोटी रुपये. 6,000 कोटी, ओके म्हटलं, आनंद आहे. 18,000 कोटी रुपयाची बिलं सरकारने दिलेली नाहीत पाणी पुरवठा योजनेच्या स्कीमची. 18,000 कोटी रुपयाच्या मध्ये किती बिलं दिली ह्या वर्षभरात? 1 एप्रिल नंतर थकलेल्या बिलापैकी किती बिलं त्यांनी दिली हा आकडा जाहीर करावा. हे झालेल्या कामाचे अध्यक्ष महोदय पैसे आहेत. पुढचे नवे आता जे काही इकडचे पाणी तिकडं न्यायची आता जी कामं सुचवली जातील विधानसभेच्या सदस्यांनी, त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. आशिष शेलारांनी जर एखादी मागणी केली की माझ्या मतदारसंघात अमकं पाईप करा, नो मनी. मंजूर तर कागदावर सगळंच होईल, पण आता कुणी पैसेच नाहीत सरकारकडे. सरकारकडे अध्यक्ष महोदय आता 93,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या. हे बजेट आधीच मायनस, अजून 93,000 कोटी रुपये. आपलं GSDP प्रमाणे आपलं सकल उत्पन्नाच्या आपलं हे फिस्कल डिफिसिट जे आहे ते 3% वर जाऊ नये, 4.5% जातोय कालच्या बजेटचे ते पुरवणी आकडे बघितले तर. आणि म्हणून अध्यक्ष महोदय सरकारकडे पैसे नाहीत. उत्तरात बाकीच्या समस्यांवर काय आता बोलू नये. पैसे किती आहेत यावर्षी, बजेटला किती पैसे आहेत, मागच्या वर्षी त्यांनी किती बिलं दिली, यावर्षी किती बिलं देऊन नवीन कामं किती. आमचा इंटरेस्ट नवीन कामात आहे. नवीन कामं किती घेण्यासाठी त्यांच्याकडे निधी आहे. आणि थोडे जी कामं ज्या ठिकाणी सोर्स बदलायचा असतो दुसरीकडे समोर सोर्स दिसतो पण पैसे नाहीत. ही सगळी परिस्थिती उत्तराच्या भाषणात गुलाबराव पाटील साहेबांनी सांगावी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खरा दिलासा द्यावा. आणि म्हणून या ठिकाणी मुनगंटीवार, सुधीर भाऊ हे चौघं मागं बसलेले आहेत. ते तुमच्यात काही इंटरेस्ट नाही ह्या विषयात तुम्ही मांडलेले. एवढा महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला, पण हे लोढा साहेबांपासून आमच्या आशिष शेलारांपर्यंत कुणाचाही तुमच्या दुःखात काही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही जो छातीवर महादेव लावलेला आहे तो महादेवच आता तारणकारी आहे. त्यामुळे ह्यांना जरा महादेवाचा तिसरा डोळा उघडून ह्या चौघांना दाखवा, म्हणजे आपलं काहीतरी पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल. आणि म्हणून हा चांगला प्रश्न आपण मांडला, याबद्दल आपले अभिनंदन करतो. आणि गुलाबराव पाटील खरं म्हणजे सभागृहात पाहिजे होते. अरे कॅबिनेट म्हणजे काय स्वर्ग आहे का काय? हे सरकार, विधानसभा महत्वाची आहे. विधानसभा फार महत्वाची आहे आणि विधानसभेत आपला प्रश्न असताना ऐकून घेणं हे फार महत्वाचं आहे. पण अध्यक्ष महोदय, जाताना शेवटची सूचना करतो, आशिष शेलारांचा माईक अजिबात चालू करू नका माझं बोलणं झाल्यानंतर. आता अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य